श्री सद्गुरु पंत महाराज की जय. पंत संप्रदाय की जय. आज आपण श्री पंत महाराजांच्या श्रींच्या सावलीत या पुस्तकातील कथा ऐकणार आहोत. प्रथम थोडे श्री पंत महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया. श्री पंत महाराज बाळेकुंद्री हे गेल्या शतकातील अवधूत मार्गाचे थोर संत होते. श्री पंतांनी आपले शिक्षण संपवताच बेळगाव येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली व आपले सर्व बंधू नातेवाईक यांचेही शिक्षणाची व अन्य जबाबदारी पूर्ण केली. श्री पंत महाराजांचा जन्म दिनांक 3/9/1855 साली झाला व त्यांनी 16/10/1905 रोजी श्रीचरणी देह ठेविला. आपल्या 50 वर्षात श्री पंत महाराजांनी अवधूत मार्गाचा प्रसार केला. श्री पंत महाराजांचे हयातीत अवधूत मार्गाचा प्रसार बेळगाव, दड्डी, अक्कोळ, कोल्हापूर, मरीकट्टी, कडोली अशा काही भागात झाला होता. श्री पंत महाराजांच्या समाधीनंतर गेल्या 107 वर्षात अवधूत मार्गाचा प्रसार करण्यासाठी अनेक थोर पंतभक्तांनी वाटा उचलला. त्यांच्यामुळेच आज पंत मार्गाचा प्रसार जळगाव, भडगाव, इंदोर, गोवा, नाशिक, मुंबई, भुसावळ अशा विविध ठिकाणी झालेला आहे. संप्रदाय सद्गुरूचा, बहुपरंपरेचा. अवधूत संप्रदाय हा अनादी श्रुती संमत बहुपरंपरेचा म्हणजे फार प्राचीन कालापासून गुरु परंपरेने चालत आलेला आहे. ज्या परंपरेने अवधूत संप्रदायातील गृह्यज्ञान आपल्या हाती आले ती परंपरा म्हणजे मी तूपणाचा भाव टाकून अतिगुप्तपणे ऐक्य स्थितीने श्री गुरुदेव दत्तात्रयांनी यती रामावधूतास ज्या गृह्यज्ञानाचा उपदेश केला त्या रामावधूतांनी एकांती बसून बालावधूतांना उपदेश केला. श्री सद्गुरू बालावधूतांनी जंबूगिरीवरील निर्जन अशा गुहेत श्री पंतांना आश्विन वद्य द्वादशी दिनांक 26/10/1875 रोजी अनादिसिद्ध असा अवधूत संप्रदाय उपदेशिला. अशी ही अवधूत संप्रदायाची गुरुपरंपरा आहे. सद्गुरू बालावधूतांनी अवधूत संप्रदाय हा संसारिकांसाठी उघड केला तर श्री पंत महाराजांनी हा संप्रदाय प्रत्यक्ष प्रगट केला व तो जनसामान्याच्या उद्धारासाठी त्यांना कळेल अशा भाषेमध्ये समजावून दिला. श्री पंत महाराजांच्या नंतर श्री पंतांकडून निर्माण झालेल्या वाङ्मयाद्वारे शिष्य प्रबोधनाचे कार्य भक्त आग्रहास्तव त्यांचे बंधू परमपूज्य गोविंदरावजी दादांचेकडून सुरू झाले. श्रीपंत गुरूंच्या सगुण दर्शनाला लाचवलेल्या मनास व श्रीपंत कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी परमपूज्य गोविंदराव दादांनी श्रींनी घालून दिलेल्या नियमांनी व परंपरेने अवधूत संप्रदायाच्या कार्यास वाहून घेतले. श्री रामानंद बुवांनी कोल्हापूर भागामध्ये अवधूत मार्गाचा प्रसार केला. त्यांचे नंतर त्यांचे शिष्य गजानन महाराज, विष्णुबुवा विसुरकर या विभूतीच्या माध्यमातून
अवधूत मार्गाचा प्रसार कोल्हापूर, राजगुरुनगर, आवळी, बिसूर व अन्य ग्रामीण भागात झाला आहे. विष्णू महाराजांचे शिष्य साबाजी दादा यांनी मुंबई, पेजारी, अलिबाग या भागातून अवधूत मार्गाचा प्रसार केला. पांडुरंग महाराज ताम्हणकर व त्यांचे अनुयायी गोविंद महाराज कुलकर्णी यांनी सांगली भागात प्रसार केला. श्री मोरोबा दातार यांनी कीर्तनाच्या निमित्ताने भारतभर प्रवास करून विशेषतः जळगाव, भडगाव, भुसावळ या भागात प्रसाराचे कार्य केले. मोरोबा दातारांच्या नंतर त्यांच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत अवधूत मार्ग प्रसाराचे व कीर्तनाचे कार्य आजतागायत चालू आहे. याच परंपरेत श्री अंकातबुवा यांनी नाशिक भागात, श्री बापटबुवा यांनी खानदेशामध्ये डोंगरदेव भागात अवधूत मार्गाची ध्वजा उत्तुंग केली. पंत महाराजांचे एक शिष्य बालगोविंद महाराज यांनीही मुंबई, गारगोटी, भुदरगड भागात संप्रदायाची वाढ केली. त्यांचे शिष्य श्री भुजंग महाराज बराडे यांनीही गारगोटी भागात अवधूत मार्गाचा प्रसार केला. अवधूत संप्रदायाचे कार्य पुढे चालू ठेवणाऱ्या 20 पंत शिष्यांच्या कथा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऐकवणार आहे. त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून आपल्या पुढील व्हिडिओची लिंक आपणास लगेच मिळेल. शेअर करा आणि आपल्या चॅनेलला असेच कनेक्ट रहा. धन्यवाद.